फ्लॉवर्सच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तुम्हाला थँक्यू. आता मला वाटतं जवळपास 5 वर्ष झाले आपल्याला इकडे ओके. संघाला. हां हां. की नाही, सुरुवातीला रोडला होता, त्याच्यानंतर आपण आता इथं आतमध्ये सुरू पण केलं. पुण्यामध्ये 10 वर्ष झाले. आणि टोटल पुण्यामध्ये यांना सुरू करून 10 वर्ष आणि त्याच्या अगोदर भोरला होता. हं. म्हणजे 12 वर्ष नाही हे पुढं 24 वर्ष नाही, कार्य ते 24 वर्षापासून करतात आहे आपल्या सिटी या इथं धानोरी पुण्यामध्ये. हां धानोरी एरियात 5 वर्ष झाली. हां हां. तर हे जे आहे तर हे खरी मेहरबानी आमच्या CEO सरांची आहे. CEO सरांबरोबर आपल्याला धन्यवाद जास्त द्यावे तर ते फक्त मोरे मॅडमला, कारण त्यांनी ती विद्या आत्मसात केली आणि ती विद्या आत्मसात केल्यानंतर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम छान उत्कृष्ट केलेलं आहे. मी तर चालता चालताच ऐकलं होतं की इथे एक आहे डायबेटिक्स कमी होतो. अगदी ओझरता मी पालखीला चालले होते आणि हे ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर मी म्हटलं मला तर काही माहिती नव्हतं सेंटर आहे काय नाही, फक्त एक वाक्य त्या वाक्याने मी भारावून गेले आणि तिथं जाऊन विचारलं कसली चर्चा आहे, तुम्ही कोण, एवढा विषय झाला तर त्यांनाही जायचं होतं मलाही जायचं होतं आणि दोघींनी सांगितलं काय इथं वरती ना आपल्या हातसंघ आहे तिथे या तुम्हाला सगळं कळेल. मग आता शाळेमुळं म्हटलं मला टायमिंग तर ते म्हणे सकाळी तुमचं अगदी 9 ते 5 या वेळेत आहे. मग मला ते शाळेची वेळ आणि ते जमल्यानंतर मग मी तिथे जॉईन झाले आणि जॉईन अशी झाले की आता बघा बरं नाहीये, पायाने चालता येत नाही, तरी मला ते घ्यायला घरी आले. ऍक्सिडेंट आहे घट्ट मैत्रीचं हे मेन एक कारण आहे, कारण हा ओढा असल्याशिवाय कोणी कोणाकडे येत नाही. आणि मलाही जसा वेळ असेल तशी मी वेळ देते सेंटरला. आता 2 वर्षात रिटायरमेंट आहे, त्याच्यानंतर जास्त वेळ देता येईल. व्हेरी गुड. शुगरला फरक पडू शकतोय. हो, तर मग आता हे जे आहे तर प्रथम मी CEO सरांचं आभार मानते आणि नंतर मोरे मॅडमचं मी आभार मानते, कारण आपलं कुठलेही हे औषध नाहीये की जे आपल्याला पोटातून खायचंय आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटणार आहे. कारण तुम्ही जेवढे हे ड्रग्स एक प्रकारचे ड्रग्स आहेत ते, तर ते घेतल्यानंतर आपल्याला काय आहे की त्यातून किडनी फेल होते, हार्ट अटॅक येतं किंवा आणखीन काही आजाराला आपण बळी पडतो. परंतु यातून आपण कुठल्याही आजाराला बळी न पडता आजार दुरुस्त होतोय. आता डायबेटिक्स साठी इन्सुलिनवर आहेत, गोळ्यांवर आहेत. मग ह्याच्यामुळे काय होतंय, हळूहळू एक पार्ट आपला निकामी होत जातोय आणि लवकरच मृत्यूच्या दारामध्ये पोहोचतोय. परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही कसलेही औषध घेत नाही, तर एक लो लेवल लेझर थेरपी आहे ही, आणि थेरपी घेतल्यानंतर कसली म्हणजे थेरपी घेताना पण कसला शॉक नाहीये किंवा त्यातून कसलं आपल्या शरीरात काही हे होणार आहे असलं मुळीच काही नाही. तर त्या लाईटनी जे आहे तुमच्या आजारावर त्या पॉइंटवर ठेवल्यानंतर तुमचा आजार त्यातून बरा होतोय. किती वर्षाला वापरता तुम्ही? मी आता 4 वर्ष झाले हे आता घेतलेलं आहे, कारण सुरू झालं तरी मला माहिती नव्हतं आणि मग आता मला टाइम कमी होता आणि मग आता काय करायचं हा माझ्या पुढे मोठा प्रश्न होता. घराच्या जबाबदाऱ्या असतात पहिला, त्याच्यानंतर आपलं शाळा आहे, शाळेत भरपूर इव्हेंट असतात. आज माझा इव्हेंट खूप छान झाला, भरपूर इव्हेंट मी घेते. तर त्याच्यामुळं मग मी काय केलं, सुरुवातीला अल्ट्रा चॅम्पियन घेतलं. अगदी सुरुवातीलाच अल्ट्रा चॅम्पियन घेतलं, म्हणजे छोटी वस्तू घेऊन बघूया, कारण मोठ्यातून काय नाही आपल्याला माहित नाही. प्रत्येक जण हाच विश्वास मनामध्ये ठेवतो की अरे हे घेतलं त्याच्यापासून फायदा होईल की दुरुपयोग होईल, मग काय करायचं. पण ते पण काही कमी नव्हतं, ते 64,000ला होते. आपण 10 रुपयाची वस्तू घेताना विचार करतो, तर हे 64,000 होते. आणि मग आता कारभार सगळा मी हँडल करत असल्यामुळे दुसऱ्यांना घेतल्यावर सांगितलं, जोपर्यंत घेतलंय त्यावेळी काय अरे काही पण कशाला घेतली, त्यांचाही फायदा होणार आहे हे मला पहिलं ऐकावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा म्हटलं पहिलं करावे आणि मग भरावे, म्हणून मी पहिलं घेतल्यानंतर मी माझ्यावर प्रयोग केले त्याचे. गँग्रीन ठीक झालं. ते प्रयोग केले आणि प्रयोग केल्यानंतर म्हटलं हे तर सक्सेसफुली आहे. मला थोडा आनंद झाला आणि नंतर मग मला असं वाटलं की अरे दुसरे काय प्रोडक्ट आहे. मग ते मी बघत गेले आणि एक आता थोडीशी ताकद माझ्याकडे आहे पैशांची, त्याच्यामुळं मला काही जास्त विचारावं नाही लागलं घरामध्ये. त्याच्यामुळं मला हे सगळे प्रोडक्ट माझ्या घरामध्ये आज तागायत आहेत. खाकसंग नंबर 1. म्हणजे अल्ट्रा चॅम्पियन आपल्याला कसं आहे की सगळीकडे नेता येतं, सगळीकडे प्रवासात नेताय तुम्ही? प्रवासात नेता येतं, विमानात पण मी घेऊन गेले आणि सगळीकडे आपल्याला नेता येतं. आता मला छोटंसं बेंड आलं होते, तर पोटाला
लेट आलं होतं आणि मला ते जोपर्यंत आपल्या शरीराला इजा किंवा दुखणं येत नाही किंवा एखादं काही फुलसिरी आली ना तरी आपल्याला थंडी ताप येतो आणि ते मला नकळत हळूहळू व्हायला लागलं आणि त्याच्याकडे मी आपल्या शाळेच्या कामात काही नाही थोडं दुखल काही थोडं दुखल असं म्हणता म्हणता की फुलसिरी एवढं जागा व्यापली होती. पण आता ते व्यापल्यानंतर ते बँड मोठं झालं फुटलं आणि माझ्या काही लक्षात येणं काय करावं आणि काय नाही. आणि मग नंतर ह्यांना फोन केला म्हणजे तुम्ही अल्ट्रासाउंड वापरताय का तर मी म्हटलं ते बाकीच्या ठिकाणी ठेवते पण ती जखम आहे म्हणून मी ठेवत नाही. मग ते म्हटले अहो काय तुम्ही त्या जखमेवर ठेवा. मग म्हटलं ठीक आहे. मग पातळ असं कापड ठेवलं आणि नंतर ते अल्ट्रा चॅम्पियन ठेवलं. मग ते काय झालं त्यातून जास्त पाणी बाहेर पडलं. पाणी बाहेर पडलं मी म्हटलं बापरे ह्यातून काय व्हेरी होतंय गुड का? व्हेरी गुड. मग तरी पण म्हटलं आज ती एखाद्या वेळेस घाण साफ झाली असेल म्हणजे मनाशी जरा विचार करण्याची हिलिंग म्हणायचं हिलिंग असल्या हिलिंग आणि घाण अशुद्ध तिथल्या गोष्टी बाहेर निघल्या. अशुद्ध बाहेर पण जे काय असेल आतमध्ये ते पाणी असेल पू असेल किंवा रक्त असेल जे काही एक्स्ट्रा मग ते बाहेर पडलं आणि थोडंसं दुखणं कमी झालं. म्हणजे पोटाच्या भागात होतं आणि ते पोट आपल्याला दिसत नाही ना एवढं. बेंबीच्या खालच्या भागात होतं तुम्हाला ना ते. तर नेमकं बेंबीच्या खाली होतं आणि शुगरमुळे ते गँग्रिंग मध्ये बदललं असतं ना. तर ते काय झालं व्याप वाढत चालला होता आणि तो घेरा एवढा झाला होता मात्र तर डॉक्टरांना दाखवा तर म्हटलं हे पोटाचा आजार कसा दाखवायचा आणि प्रश्न लेडीजला पडला. त्याच्यामुळे मी काय तिथपर्यंत गेले नाही. मग नंतर माझाही मुलगा घरामध्ये जरा खूप ऍक्टिव्ह आहे तर त्याने काय ती पावडर वगैरे आणली ती जखमेवर टाकली ती जखम ठेवायला आणि मग ठेव म्हटलं मम्मी हे आणि मग ते ठेवलं आणि मग ठेवल्यानंतर हळूहळू ती जखम सुकत गेली. मग किती दिवसामध्ये सुकली? तरी मला पूर्ण बाहेर यायला 15 दिवस लागले. ती जखम मोठी होती. पण गँग्रिंग झालं असतं तर मग गँग्रीन झालं असतं तर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं असतं. ऑपरेशन केलं असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एखादी स्किन चढवावी लागली असते मांडीची काढा इकडची काढा मग कारण ती एरिया मोठी झाली होती. मग खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले तुम्ही. हा तर मग ते काय झालं हळूहळू बाहेर ती स्किन येत राहिली मग ते पोटाला बरोबर मॅच होऊन गेलं. म्हणून ह्या प्रोसेसला मला 15 दिवस लागले आणि बाहेर गेलं असतं तर ऑपरेशन करूनच ते महिनाभर थांबावं लागलं असतं. पाणी नका जाऊ द्या हे नका करू ते नका करू. त्याच्यापेक्षा हे अल्ट्रा चॅम्पियन खरं तर उपयुक्त आहे. त्याच्यानंतर तुमची मॅट जी आहे तर नंतर माझ्याकडे सॅमसो आहे मशीन आहे. तर मग जरा असं काही वाटलं की नाही इथे फॅट वाटतंय का काय होतंय का आपण मशीन लावून घरात बसू शकतो ना काही काम असतं घरी शाळेतलं. त्याच्यामुळे मी तिकडे लावते एकीकडे काहीतरी वाचत बसते एकीकडे लिहिते काही पण मला जसं ते लावलेले पाठ त्यानुसार मी ते कार्य करू शकते. मग ह्यातून माझे बरेचसे आजार बरे होतात. त्यानंतर आपलं जे हे चिप आहे ती चिप पण फार महत्वाची बघा कारण आमची लिखाणाची कामं वाचन कामं जास्त आहे. मग आता हळूहळू काय झालं आपण पाहुणे आले सुट्ट्यांमध्ये डोळे चेक करत नाही काय नाही त्याचा आपल्याला दुष्परिणाम भोगावा म्हणजे काचबिंदू झालेले होते मला. या